शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 14 जागांची मागणी करण्यात येते। राष्ट्रवादीत रायगड मावळ जागेवर हक्क सोडणार, तर कोल्हापूरच्या जागेवर राष्ट्रवादीची मागणी आहे। तर कोल्हापूरच्या जागेवर राष्ट्रवादीने मागणी केलेली दिसतेय। नगर दक्षिणेच्या जागेवर रोहित पवार यांचं नाव आघाडीवर आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 14 जागांची मागणी करण्यात येते। तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी उमेश यांच्याकडून। उमेश, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 14 जागांची मागणी करण्यात येते, नेमकी यामागची कारण आणि सध्याची स्थिती होती ती दिल्लीमध्ये आपल्याला पार पडलेली पाहायला मिळाली आहे। या सगळ्या संदर्भात आज जागा वाटपाची महत्त्वाची चर्चा या सगळ्या तिन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये झालेली आहे। या बैठकीतून अशी माहिती मिळते की राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी 14 जागेची मागणी केलेली आहे। यामध्ये आधी जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस जे आता शरद पवार गट आहे त्यातून रायगड मावळ या जागेचा हक्क जो आहे तो सोडला जाणार, कारण या आधी 2019ला ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये रायगड आणि मावळ या जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढल्या होत्या। मात्र आता यावेळेस या जागेवरचा हक्क जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना दिसते, तर तिथेच कोल्हापूरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपला हक्क यावेळेस सांगितलेला आहे। जर एकूणच पाहिलं तर खास करून जर या बैठकीत जर कुठली महत्त्वाची जर माहिती मिळत असेल तर त्यानुसार नगर दक्षिणच्या जागेवर रोहित पवार यांचं नाव सुचवलं जाते। रोहित पवार नगर दक्षिणच्या जागेवर लढतील अशा प्रकारची माहिती आणि चर्चा या सगळ्या बैठकीत झाली। म्हणजेच काय तर थेट सुजय विखे पाटील यांना आव्हान जे आहे ते रोहित पवार देतील अशा प्रकारची शक्यता आता सध्या तरी पाहायला मिळते। जी, त्याचबरोबर उमेश, महाविकास आघाडीमध्ये या संपूर्ण गोष्टीमुळे आणि राष्ट्रवादीच्या या मागणीमुळे कशा प्रकारे समीकरण बदलू शकतात किंवा काय परिणाम होऊ शकतो? गेल्या काही दिवसापासून सातत्याने महाविकास आघाडी मधले हे तिन्ही महत्त्वाचे जे पक्ष आहेत ते नेमके कोण किती जागा लढणार याबाबतच्या चर्चा सुरू आहेत आणि प्रसार माध्यमामध्ये देखील या तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत ते दावे करतात। जर शिवसेना म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून बघितलं तर संजय राऊत सातत्याने सांगतात की आम्ही 22 ते 23 जागा लढवणार आहोत। आता सध्या शिवसेनेकडे 18 खासदारांची संख्याबळ आहे। नक्कीच काही खासदार सोडून हे शिंदेकडे गेले असले तरी शिवसेनेने 18 खासदार हे निवडून आणले होते। त्यामुळेच आता जी पूर्ण जी संख्या आहे त्यापैकी 23 ज्या जागा आहेत त्या शिवसेनेला मिळाव्यात अशा प्रकारची मागणी शिवसेनेकडून सातत्याने होताना दिसते, खास करून प्रसार माध्यमात तरी। मात्र आज जी बैठक झाली या बैठकीत अशी माहिती मिळते की राष्ट्रवादीने देखील 14 नक्कीच उमेश, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद।